देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं राजकारण जर व्यवस्थित झालं तर इथले सगळेच प्रश्न सुटतील असं म्हटलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी राजकारणाला सर्व समस्यांची की असं म्हटलेलं होतं, अर्थातच चावी असं म्हटलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना राजकीय सत्ता महत्त्वाची वाटत होती। परंतु राजकीय सत्ता हस्तगत करण्यापूर्वी आपल्याला इथलं जे सोशल स्ट्रक्चर आहे ते सोशल स्ट्रक्चर चेंज करणं देखील गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई अगोदर लढली। परंतु भविष्यामध्ये भारताचं राजकारण कसं असेल याचा विचार करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर या देशामध्ये लोकशाही टिकून ठेवायची असेल तर इथे सामाजिक लोकशाही पुढे येणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। परंतु ही सामाजिक लोकशाही पुढे आणायची कशी हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचं अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या राजकारणाचं अपयश आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आहे। परंतु एक व्यक्ती अशी होती ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा अन्वयार्थ काढला आणि या देशाची सत्ता कशा पद्धतीने हस्तगत करता येऊ शकते याचा विचार मांडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लेखनामध्ये एवढी मोठी प्रचंड ताकद आहे की ही ताकद या देशाची सत्ता बदलू शकते, या देशाचं सामाजिक जे स्टेटस आहे ते देखील बदलू शकतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या एका भाषणावरती आपल्याला त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे। मान्यवर कांशीरामजी यांच्या हातामध्ये 1962-63 एक भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती आलं आणि त्यांनी ते वाचलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण जेव्हा त्यांच्या हातामध्ये आलं त्यावेळेस त्यांनी हे भाषण एका रात्रीमध्ये 3 वेळेस वाचलं आणि 3 वेळेस वाचून त्याच्यावरती चिंतन करायला सुरुवात केली। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाने कांशीरामजी यांची झोपच उडालेली होती। हे भाषण होतं 1936च्या लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी लिहिलेलं। हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक रूपाने प्रकाशित केलेलं होतं आणि ते भाषण मागच्या 88 वर्षापासून आपण वाचतो आहोत। परंतु या भाषणाला समजून घेणारा एकच राजकीय नेता होता आणि तो म्हणजे मान्यवर कांशीरामजी। मान्यवर कांशीरामजी यांनी हे पुस्तक वाचलं आणि त्यांना असं लक्षात आलं की या देशाची सत्ता बदलण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पुस्तक एका रात्रीमध्ये 3 वेळेस वाचलं, त्याच्यावर चिंतन केलं आणि त्यांनी त्यांची स्वतःची नोकरी सोडली आणि त्यांनी या देशातल्या जे काही बॅकवर्ड क्लास आहे त्याचं संघटन करायला सुरुवात केली आणि उत्तर प्रदेशची सत्ता देखील हस्तगत केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणामध्ये एवढी मोठी ताकद आहे की ती ताकद म्हणजे या देशाची सत्ता देखील बदलू शकते आणि या देशाचं सोशल स्ट्रक्चर देखील बदलू शकतं। कांशीरामजी यांनी हे भाषण वाचलं आणि त्यांना क्रांतीचा एक मार्ग सापडला आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय क्रांती घडवून आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाची ही ताकद होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भाषणं जी आहेत ही भाषणं खऱ्या अर्थानं या बॅकवर्ड क्लासचं एक मोटिवेशन आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भाषणं प्रत्येक युवा पिढीला वाचायला देणं गरजेचं आहे। आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं एखादं भाषण क्रांतिकारक वाटत असेल तर ते आपण इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक भाषणं आपण वाचून त्याच्यावरचे चिंतन करून ते समजून देखील घेतली पाहिजेत। आपल्या वाचनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं एखादं भाषण आलेलं आहे का की त्या भाषणाने आपलं आयुष्यच बदलून टाकलेलं आहे? असं एखादं भाषण असेल तर त्याची तारीख आणि त्या भाषणाचं टायटल आम्हाला शेअर करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।